पहिले तेल लावायचं, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि धनिया पावडर हे सगळं स्प्रेड करायचं. फिंगर घेऊन त्याला किसून घ्यायचे त्याने किसण्याने. स्प्रेड करून झाले आहे फिंगर बघा. हे जे आहे किसण्याने स्प्रेड केले पूर्ण, त्याला फोल्ड करायचं आणि मग डन. पुढे डन. तेल, ऑइल स्प्रेड आणि क्रंची. हे बघा मित्रांनो किती क्रंची झालेलं आहे. असंच क्रंची वेळपर्यंत याला छान, हे बघा याला म्हणतात फिंगर पराठा. सोबत खायचं एकदम मस्त लागतात.